इमरव्हीट म्हणजेच खपली गहू, खपली गव्हापासून बनवलेला मलिदा हेल्दी रेसिपी आहे. तीळ आणि गूळ वापरल्यामुळं कॅल्शियम रिच रेसिपी आहे, नॅचरल सोर्स आहे कॅल्शियमचं. यात्रा आणि मलिदा हे समीकरण फार जुनं आहे. खेड्यापाड्यामध्ये ज्यावेळी यात्रा भरते त्यावेळी सगळ्यांच्याच घरी मलिदा बनवला जातो. सासरहून ज्यावेळी मुली यात्रेसाठी येतात त्यावेळी जाताना त्यांना मलिदा करून दिला जातो. तर ही रेसिपी आज मी शेअर करते आहे. खपली गहू अर्धा किलो घेतलेत. 8 ते 10 मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे. कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे. जास्त भाजलं गेलं तर मलिदाचं पीठ लाटता येत नाही आहे. कणिक जे आपण तयार करतो ते हाताला कडक लागेपर्यंत भाजून घेतलं आहे. छान असं दळून घेतलं आहे. दळत असताना सगळ्यात महत्त्वाची टीप, जाडसर असलं पीठ जाडसर असलं तरच मलिदा छान होतो. थोडंसं जाडसर आहे. चपातीचं पीठ आपलं नेहमीचं पोळीचं पीठ जे असतं ते बारीक असतं, हे जाडसर घ्यायचं आहे. तर पीठ चाळूनसुद्धा घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 छोटा चमचा सुंठ पावडर घातली आहे. हे निरसं दूध आहे. थोडंसं गरम करून पुन्हा थंड करून घेतलेलं आहे. दुधामध्ये छान मळून घ्यायचं आहे. अर्धा लिटर घेतलं आहे. अजून गरज वाटली तर अजून थोडं घ्यायचं आहे. पीठ मळून घेत असताना थोडंसं टाईट मळून घ्यायचं आहे. जास्त मऊ करायचं नाही आहे, सॉफ्ट डो बनवायचं नाही आहे. तर हे अर्धा लिटर दूध मी वापरलेलं आहे. अजून थोडं घेते आहे. 1 वाटी घेतलेलं आहे. गरजेनुसार वापरायचं आहे. अशा पद्धतीनं डो बनवून तयार झालेलं आहे. हे मळून घेणं खूप महत्त्वाचं आहे. छान असं 2 ते 3 मिनटं मळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हवा त्या साईजचा गोळा बनवायचा आहे. हातावर गोळा घेऊनसुद्धा पुन्हा मळून घ्यायचं आहे. का तर गहू भाजलेले आहेत. भाजलेलं असल्यामुळं आणि पीठ मोठं असल्यामुळं, जाडसर असल्यामुळं लाटत असताना चिरा पडतात. चिरा पडल्या तरच ते परफेक्ट आहे बॅटर असं समजायचं आहे. आणि भाजणंसुद्धा व्यवस्थित झालेलं आहे असं समजायचं आहे. तर लाटताना खूप चिरा पडतात, म्हणून मळून घ्यायचं आहे परत परत. जाडसर असं लाटून घेतलेलं आहे. आता हे तव्यावर भाजून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवर भाजायचं आहे, तरच छान भाजलं जातं. काळे डाग पडू द्यायचे नाही आहेत. तर हे छान असं भाजून आलेलं आहे. आणि गरम असतानाच त्याला हाताने कुस्करून घ्यायचं आहे. पूर्वी उखळामध्ये चेचलं जायचं, पण सध्या आपण मिक्सरवर बनवतो. पण मिक्सरवर बनवण्यापूर्वी हाताने जितकं शक्य होईल तितकं बारीक करून घ्यायचं आहे. हे गरम गरम केलं तरच बारीक होतं. गरम असताना चपातीही, थंड झालं की हाताने बारीक व्हायला थोडा वेळ लागतो, म्हणून गरम गरम बारीक करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीनं सगळ्या चपात्या बारीक करून घ्यायच्या आहेत. तर हे बारीक करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये गूळ मिक्स करायचं आहे. गूळ मिक्स करत असताना गूळ कसा घ्यायचा, तर थोडासा सॉफ्ट असलेला घ्यायचा, म्हणजे गूळ किसायला थोडी मदत होते, सोपं जातं. तर हे सॉफ्ट आहे त्याच्यामुळं मी इझिली कट करते आहे चाकूनी. हवं तर किसणीवर किसून घेऊ शकता. अर्धा किलो गहू घेतले होते. अर्धा किलोसाठी अर्धा किलो गूळ घ्यायचं आहे. हे परफेक्ट मेजरमेंट आहे. तर हे असं छान असं कट करून घेतलेलं आहे. गूळ गाठी राहू द्यायच्या नाही आहेत किंवा खडे राहू द्यायचे नाही आहेत. खडे राहिले तर मिक्सरला ग्राइंड व्हायला वेळ लागतो. सगळ्यात आधी हे चपातीचे जे तुकडे केलेत हे बारीक करून घ्यायचं आहे. बारीक रवा असतो त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये गूळ ॲड करून पुन्हा एकदा ग्राइंड करायचं आहे. डायरेक्ट गूळ आणि हे चपातीचे तुकडे घातले तर तुकडे राहू शकतात त्याच्यामध्ये, म्हणून हे 2 वेळा मी बारीक करून घेतलेलं आहे. खूप छान बारीक होतं हे बघा. आणि गूळसुद्धा छान मिक्स झालेलं आहे. अशा पद्धतीनं सगळं बॅटर बारीक करून त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचं आहे. हवं तर वेलची पावडरसुद्धा घालू शकता फ्लेवर चेंज करण्यासाठी, किंवा जायफळसुद्धा घालू शकता. या ठिकाणी मी सुंठ पावडर वापरली आहे. हे अशा पद्धतीनं सगळं बारीक करून घ्यायचं आहे. तर हे सगळं तयार झालेलं आहे गूळ मिक्स करून. आता याच्यामध्ये ड्राय मसाले ॲड करायचे आहेत. तर या ठिकाणी मी 1 लहान वाटी तीळ घेतलेत आणि 1 मोठी वाटी ड्राय कोकोनट किसून घेतलेलं आहे. तीळ थोडंसं मिक्सरला फक्त चालू बंद करायचं आहे, बारीक नाही करायचं आहे, भरड करायची आहे.
भरड करून त्याच्यामध्ये घालते आहे. तीळ भाजलेले आहेत. तीळ जास्त घालते आहे का तर कॅल्शियम रिच आहे. आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. खोबरंसुद्धा भरपूर घालायचं आहे. आणि आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. या स्टेजला दुसरं कोणतंही फ्लेवर ॲड करू शकता, जायफळ किंवा मगाशी मी बोलले त्याप्रमाणे वेलची पूड वगैरे. तर हे छान मिक्स करून झालेलं आहे. आता 2 ते 3 तास असंच परातीमध्ये ठेवून द्यायचं आहे. हे फुलून येतं छान. कमीत कमी 3 तास लागलेत. हे बघा छान असं फुलून आलेलं आहे. गूळ छान मिक्स झालेला आहे. मलिदा तयार झालेला आहे. खपली गहू वापरल्यामुळं त्याची टेस्ट डबल होते. खपली गहू जर अवेलेबल नसतील तर साधे गहूसुद्धा वापरू शकता. खूप छान असा मलिदा तयार झालेला आहे. 4 ते 5 दिवस छान टिकतो. प्रवासासाठी बेस्ट आहे किंवा घरी खायलासुद्धा तुम्ही 4-5 दिवस फ्रीजमध्ये न ठेवता खाऊ शकता. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.